पालघर जिल्ह्याला पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या प्रशासनाकडून सूचना. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी गावासह तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस. गावातील नाल्या ओढ्यांना पूर. पावसामुळे खरीपाच्या कामांना गती. वाशिममध्ये 10 दिवसांपासून पावसाचा जोर कायम. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे शेतकरी चिंतेत. कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाट माथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू. काल रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर. पावसामुळे किंग सर्कल भागात रात्री साचलं पाणी. मुंबईत गेले 2 दिवस पावसाची दमदार हजेरी. बुधवारी रात्री मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस. आज मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा येलो अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा महामार्गालगत असलेल्या घरांना फटका. पावसाचं पाणी घरात घुसलं. ग्रामस्थ चिंतेत. अरबी समुद्रात वादळ सदृश्य स्थिती कायम असल्याने निवती आणि वेंगुर्ले बंदरातही मासेमारी बंद. सिंधुदुर्गात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. आज आणि उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. पुणे शहरात गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद. 1 मे ते 21 मे दरम्यान 110 मिलीमीटर पावसाची नोंद. वातावरणातील बदलामुळे शहरात सर्वाधिक पावसाची नोंद. यवतमाळमध्ये सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात. वातावरणात मात्र पावसामुळे गारवा. बुलढाण्यात देखील भुमराळा गावाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा. गावातील घरांसह विद्यालयाचे पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या. अकोल्यात रात्रीच्या सुमारास पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता. हंगाम संपण्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासेमारी बंद. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृश्य स्थिती. पाटणमध्ये सलग 3 दिवस पावसाचा जोर कायम. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 74 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांच्या भुईमुगाचं पीक उद्ध्वस्त. नवी दिल्लीतील मुख्य मार्गावर लोधी परिसरात मुसळधार पावसामुळे विजेचा खांब 4 चाकीवर कोसळला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर. पुणे महापालिकेच्या नालेसफाईची मान्सूनपूर्व पावसानेच केली पोलखोल. मान्सूनपूर्व पावसाने शहरातील अनेक रस्ते जलमय. रवींद्र धंगेकरांची महापालिकेकडे नालेसफाईची मागणी. साताऱ्याच्या राजापूर इथे वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ. गेल्या 24 तासात राज्यात आणखी 26 रुग्ण आढळले. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईतील. गोखले पुलावरून 23 मे पासून बेस्ट सेवा सुरू. पुलावरून A359, A422 आणि A424 या क्रमांकाच्या बसेस धावणार. पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी घोषणा. 100 रुपयात प्रवाशांना मिळणार दिवसभराचा पास. प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून प्रवाशांना पास उपलब्ध. धुळे शहरात तहसील कार्यालय परिसरातील चौकात कचऱ्याचा ढीग. अनेक दिवस कचरा न हटवल्यामुळे परिसरात दुर्गंधी. कचरा व्यवस्थापन कंपनीकडून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप. धाराशिवमध्ये रेकॉर्डर्स प्रकल्पांतर्गत 8 तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्रांची स्कॅनिंग. 7/12 खसरा पाहणीपत्रक सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध. सिंधुदुर्गात चौकुळ गावात नदी परिसरात वाघाचा वावर. सह्याद्री पट्ट्यातील वाघांचं अस्तित्व पुन्हा अधोरेखित.
सांगलीत नैसर्गिक नालेसफाई कामाला युद्ध पातळीवर सुरुवात. मिरज सांगली रस्त्यावरील अतिक्रमण काढून नाला खुला करून देण्याची महापालिकेने बजावली नोटीस. भंडाऱ्यात खमारी परिसरात भीतीचं वातावरण पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद. गेल्या 20 दिवसात 6 हल्ले करत 14 जनावरांची बिबट्याकडून शिकार. शेतकऱ्यांचं सुमारे 1.5 लाखाहून अधिकचं नुकसान. जळगावमधील मुक्ताईनगर परिसरात बिबट्याचा वावर. वासरू फरफटत नेत बिबट्याने केलं फस्त. सर्वसामान्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात पट्टेरी वाघाचा वावर. आंबोलीजवळील एका गावात पाणवठ्यावर पाणी पिताना आढळला वाघ. वाघाचा व्हिडिओ समोर. वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम. दरात मोठी घसरण. बाजारात विक्रीसाठी येणारे आंबे खराब होण्याची शक्यता. चिया पिकाच्या दरात लक्षणीय वाढ. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला प्रति क्विंटल 11,750 ते 14,300 रुपये दर. चिया पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर. गेल्या महिन्यापर्यंत लसूण दर स्थिर असल्याने सर्वसामान्यांना दिलासा. मात्र आता पुन्हा 15 ते 20% लसणाच्या दरात वाढ. 30 ते 40 रुपयांनी महाग झाल्याने गृहिणींच्या चिंतेत वाढ. कर्जत तहसील कार्यालयाच्या वतीनं नागरिकांसाठी विशेष शिबिराचं आयोजन. नागरिकांना आवश्यक त्या शासकीय कामांची शिबिरात पूर्तता तसेच योजनांचा लाभ. शिबिरात 763 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ. हिंगोलीच्या सेन गावात ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर. नंदुरबारमध्ये आदिवासी पाड्यांवरील पारंपरिक कौलारू घरांच्या दुरुस्तीला वेग. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर घरांच्या छतांची दुरुस्ती. काथर्डे येथील पुनर्वसन पाड्यांवर स्थलांतरितांच्या छताची कौलांची मांडणी सुरू. अकोल्यात 3 जूनपर्यंत हवाई यंत्र वापरण्यावर बंदी. जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय. हवाई यंत्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. पैठणच्या श्रीनाथ हायस्कूल शाळेत 2005 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन उत्साहात पार. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी. बुलढाण्यात 3 जूनपर्यंत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या उपस्थितीत 270 वनदाव्यांची सुनावणी. तळोदा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात वन हक्क समितीची अपील बैठकीचं आयोजन. सोन्याच्या भावात 4,000ची वाढ. आज सोन्याचा भाव 98,800 रुपये तर चांदीचा भाव जीएसटीसह 1,03,000 रुपये. बारा वर्षांपासून सांगली ड्रेनेज योजना रखडलेल्या अवस्थेत. ड्रेनेजचं दूषित पाणी बाजूलाच असलेल्या विहिरीत जात असून मासे मृत्युमुखी पडतायत. दौंडमधील केडगाव रेल्वे स्थानकाचं आज उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन होणार. छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने पैठणमध्ये फटाके फोडत जल्लोष साजरा. यावेळी मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक उपस्थित. लोकसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली. ट्विट करत भावना केल्या व्यक्त. बुलढाण्यात राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन साजरा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ. कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात राजीव गांधींच्या स्मृती दिनानिमित्त दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन साजरा. देशात शांतता प्रस्थापित करण्यासह अहिंसेचा संदेश पोहोचवणं हा उद्देश. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी. हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका.
बंड गजामारणेला न्यायालयाचा दणका. गजामारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण प्रकरणी मारणेवर गुन्हा. आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास 3 दिवसांची मुदतवाढ. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन. ग्रामीण भागात रेल्वे क्रॉसिंगवर सुरू असलेलं उड्डाणपुलाचं काम निकृष्ट दर्जाचं सुरू असून कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. पालघरमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत 150 आर्थिकदृष्ट्या दुर्बल जोडप्यांचा विवाह सोहळा पार. नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तूंचं वाटप. अहिल्यानगरच्या सावरगाव पाट येथील पंचशील विकास मंडळ यांच्या वतीनं महापुरुषांची संयुक्त जयंती जल्लोषात साजरी. ढोल ताशांच्या गजरात निघाली रॅली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित. जळगावात एप्रिल महिन्याचं वेतन अद्याप न मिळाल्याने उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचं कोषागार कार्यालयात ठिय्या आंदोलन. सरकारकडून वेतन उपलब्ध करूनही पगार थकवल्याने तत्काळ पगार देण्याची मागणी. शिरूरच्या तहसीलदाराविरोधात ग्रामस्थांचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे निवेदन. बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. मनमानी कारभार केल्याचा ग्रामस्थांचा तहसीलदारावर आरोप. अकोल्यात आमदार साजिदा खान पठाण यांनी केली डाबकी रोड रस्ता रुंदीकरण कामाची पाहणी. गजानन महाराज पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश. पाहणी दौऱ्यावर भाजपची टीका. इचलकरंजी मनपाचा वर्धापन दिनानिमित्त 1 जून ते 29 जून दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धेचं आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय. अमरावतीत जिल्हाधिकारी सौरभ कटियारांची बदली. जिल्हाधिकारी पदावर आता आशिष येरेकरांची नियुक्ती करण्यात आली. मुंबईतील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात. सर्व कामे 31 मे पूर्वी सुरक्षित अवस्थेत आणा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश. संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर. इचलकरंजी हातकणंगले भागातील संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आदेश. रायगड जिल्ह्यात आजपासून ड्रोन वापरावर बंदी. 3 जून पर्यंत बंदी लागू. जिल्हाधिकारी किशन जावळेंकडून आदेश जारी. परभणीत अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने भाजपकडून मंदिर स्वच्छ करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.